अध्याय 14. श्री गणेशाय नमा. इंदिरा म्हणे, हो वनमाळी, तुम्ही दीपाची कथा कथिली, परी मदिच्छा नाही पुरली, तरी आणिक सांगपा, ऐशी रमेचे कुणवे खरी. श्री विष्णू म्हणे, गे सुंदरी, पुरुषोत्तम मासा माझारी, यथोक्त दीप करीती जे, तयांची सर्व पापे लोपती, इह परत्री सुख पावती. यदतर्थ आणिक तुझ प्रती इतिहास सांगतो, तरी करी काग्रचित्त. पूर्वी सौभाग्य नाम नगरात, चित्रबाहू नामे विख्यात, राजा असता झाला तो शूर वीर सत्य प्रतिज्ञ, स्वदारा निरत महाप्राज्ञ, दीनदयाळू सर्वधर्मज्ञ, अति उदार सुलक्षणी, शील रूपादी गुणसंपन्न, पशु पुत्र धन समृद्धी मान, पुत्र वत्पाळी प्रजानन, इच्छी कल्याण सर्वांचे शांत दांत, भगवतक्त पुराण कथा ऐके सतत, श्रीकृष्णा वाचुनी देवत, अन्य न मानीच कदापि, तयाची भार्या लवण्य सरिता, चंद्रकला नामे पतिव्रता, द्विज सेवे लागी उभयता, तत्पर असते सर्व काळे, केसमी अगस्त्य मुनी, पातला राजगृहा लागोनी, तया दुरुनची विलोकोनी, रावत क्षणी धाविन्नला, दंडवत करुनिया नमन, यथाविधी केले पूजन, रत्नासनावर बैसोनी हस्त जोडून प्रार्थित, म्हणे, हो मुनिवरा आपण, श्रीकृष्ण भक्तिपरायण, अजी स्वये कृपा करून मम सदना आला जे, याने माझे जन्म सकळ, राज्यासह झाले सफळ. काय हा आजचा दिवस निर्मळ, धन्य केवळ जाहलो, त्रिजगतात पावन हे चरण, लागता पवित्र झाले सदन, ब्रह्मांडी शोधिता भाग्यवान, मज समान नाहीच, आजी कृपा पुरित नयनी, विलोकिले ती मज लागोनी, ह्याने सकळ पापापासून मुक्त झालो साचर. आता म्या हे राज्य संपूर्ण तुम्हाला केले अर्पण, तुम्ही महावैष्णव ब्राह्मण म्हणून सर्व अर्पिलीसे, आजी म्या तुम्हाला काही देय ऐसे का नाहीच नाही, वैष्णवजना देता स्वल्पही कनकाद्री तुल्य होय पे, अहो जो वैष्णवत्वी ज्याला गुण अन्न झाली बहुत, सकळ जन तिरस्कारित, मुख न पाहत कोणीही, तो मणिग्रीव महापापी, अकिंचन झाला तदापि, तद्वारयास ती कदापि तया सोडून जाईना, मग तो तियसी सवे घेऊनी, प्रवेशला निर्जन वनी, नानाविधी जीव मारोनी उदर पोषण करीतसे, ऐसा तो मणिग्रीव सतत वना माझी स्वस्त्री सहित दूरते असता वर्तत, काळ बहुत लोटला पुढे, एकदा मृगे लागून प्रवेशला घोर कानन, हाती घेऊन धनुर्बाण, मृगटेळीत फिरता आहे तो उग्रदेव नामे तापसी, चालला असता प्रयागासी, मार्ग चुकोनी त्या वनासी, अकस्मात पावला पुढे मार्ग दिसेना त्याला, 2 प्रहर दिवस आला, क्षुधा तृषांनी व्याकुळ झाला, उदक कोठे मिळेना, चालता थकले दोन्ही चरण, वरती तापे चंड किरण, कासावीस झाले प्राण, मूर्छा येऊन पडियेला तो मणिग्रीव, मृगटेळीत तये स्थळी पातला उचित, विप्रासी पाहून या मूर्छित, दये अत्यंत कळवळला, हर हर देवा काय हे म्हणून, विप्र उचलेला तेथून हळूच स्वाश्रमी नेऊन, अंगणा माझी ठेवला, सवेच पाचारुने प्रियसी, दंपती लागली विप्र सेवेसी, वारंवार तदीय नेत्रासी, शीत दळोक लावित, उभी राहुनी पार्श्वभागी, कमळपत्री वारीत वेगे, शीतळ मृणाले उत्तमांगी, पुन्हा पुन्हा ठेवित, ऐसे विविध शीतोपचार चालविता मुहूर्तभर, तो उग्रदेव द्विजवर सचेतन जाहला, उघडोनिया दोन्ही नयन, चौकडे पाहे विलोकिन, तव ते स्थलांतर देखून बहु आश्चर्य झाले, आणि विचारित अंतःकरणी, मी आज होतो कवणेवणी, येथे मजा आणले कोणी, काय हे आहे अद्भुत, ऐसे चिंतित उठोनी बैसला तो मणिग्रीव, पुढे पातला हस्त जोडून उग्रदेवाला म्हणे, सावध झाला की आता कृपा करा की जे मजवरी येथे आहे शीतळ वारी, तेथे स्नान करून सत्वरी नित्य कर्म सारावे, नंतर करून फलाहार इत्यच प्यावे, शीतळ नरम मग बैसोनी मुहूर्तभर विश्रांती घ्यावी, सुखाने भयन धरावे अंतरात, मी रक्षित आहे सांप्रत, मज संगे चलावे त्वरित, दयाळी प्रसाद कीजिये, ते तयाचे ऐकून वचन, उग्रदेव उठला तक्षण, मणिग्रीवे हस्तधरून सरोवर तीरी पोचविला, तेथे महावट वृक्षाखाली क्षणमात्र विश्रांती घेतली, तदनंतर सरोवर जळी यथोक्त स्नान सारिले,
आणि सारुनिया नित्यान्निक यथेच्छ प्राशिलेशी तोदक पुनच्च देरी येऊन देक वटछायेसी वैसला तव मणिग्रीव स्वस्त्री प्रत म्हणे गे प्रिय आश्रमात कंदमूळ फळे बहुत आणून ठेविली आहेतची त्यातील पाहुनी मधुर मधुर घेऊन या येई सत्वर मुनिवर आहेत सुधातुर उशीर फार लावू नये ते पतीचे ऐकुनी वचन सुंदरी आनंदे गेली तक्षण कंदमूळ फळे आणून विप्रापुढे ठेविले मग जोडून या दोन्ही हस्त मणिग्रीव म्हणे विप्राप्रत मुनिंद्रा ही भुक्षुनी समस्त आम्हा कृतार्थ कीजे आजी आम्हा तारावयासी आले ती मम आश्रमासी आमुचे सर्व पापांचे राशी भवद्वर्षणे लोपले तो ते मणिग्रवाचे ऐकुनी वचन उग्रदेव म्हणे हे रे तू कोण आहेस ते मज लागुनी आधी निवेदी सकळीक जात्याधी ठाऊके नाही त्याचे विप्रेने बक्षावे काही त्याचे ऐसे सकळ विद्वज्जनाचे सांगणे असे साक्षेपे ऐसे विप्राचे कुणी वचन मणिग्रीव सांगे तया लागून मुने मी मणिग्रीव अभिधान शूद्र असेल साचार मी दुष्टाचारे वर्ती अनुदिनी यास्तव सर्व ज्ञानी जनांनी मतपरित्याग केला म्हणून येथे येऊन राहिलोसे ऐसे शूद्राचे कोणी वचन उग्रदेव पावला समाधान कंदमूळ फळे प्रक्षाळून भक्षावया लागला सुपक्व चतुफळे रुचिक त्याहूनही कंदमुळे अधिक आतृप्ती भक्षुनिया सकळीक त्यावरी उदक प्राशिले तुषांची झाली शांती समाधान वाटले चित्ती मग हात फिरवीत पोटावरती वटछायेसी पोहुडला तव मुनी ग्रीवे काय केले स्वांकी मुनीचे चरण घेतले स्वकरी हळूच चुरीत वाहिले प्रश्न करीत तयासी म्हणे हो मुनींद्रा आपण कोठे करीत होता गमन या निर्जनवनी आगमन काय म्हणून धाले हे कानन अत्यंत घोर येथे न मिळे कोठे नीर सर्वत्र वसती जंतू ऋतू येथे कसे पातला ते तयाचे कुणी वचन विप्रमणे गामी ब्राह्मण उग्रदेव माझे अभिधान जातो होतो प्रयागासी तो मध्येच मार्ग चुकोनी पातोलो या दारी कोण वणी मार्ग पुसावयास पाहता कोणी मनुष्य कोठे दिसेना चालता चालता थकले पाय मध्यानाचा झाला समय शत्रुषांनी पिडलो अतिशय काही उपाय चालेना मरणोन्मुख झालो तक्षिण शोधिताना मिळे जीवन परी काही पूर्वाजिता म्हणून स्वात्वदाना गमन जाहले त्या त्वादी जीवदान दिले तयमजसी आता म्या काय द्यावे तोजसी तुम्ही दोंपती कवन दुःखेसी अनन्यपासी जाहला ते मजला सांगे त्वरित तुमचे दुःख हरितो समस्त ऐसे विप्राचे एकूणी भाषित शुद्र अत्यंत आनंदला आणि आपले सर्व वर्तमान कथिता झाला अनुक्रमान ती कथा परमपावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल इति श्री दिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर्दशोध्याय गोड हा इति चतुर्दशोध्याय हा प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.